बराच वेळ झाला तरी अजून बस निघत नाहीये. काय झाले असावे? काहीतरी मोठा प्रॉब्लेम नक्कीच झालाय. खाली उतरून पाहिल्याशिवाय कळणार पण नाही. नेहा बसच्या खाली उतरली. तिच्या बसमधले अर्धे अधिक प्रवासी खाली उभे आहेत हे तिला दिसले. एक मध्यमवयीन महिला आणि तिच्यासोबत 8-10 वर्षांचा मुलगा खूप घाबरलेल्या अवस्थेत उभे होते आणि त्यांच्या भोवती लोकांचा गराडा होता. नेहाच्या कानावर एक संवाद पडू लागला. नाही म्हणजे कमालच झाली म्हणायचे. आजकाल पब्लिक का बी भरोसा नाही रे बाबा. कठीण रे बाबा. इतके गहिराती लोक स्वतःच्या वागण्याने सगळ्यांना त्रास देतात. थोडा तरी भान असायला पाहिजे माणसाला. दिवसाची गोष्ट वेगळी. आता मध्यरात्र झालीये. सोपे आहे का हे निस्तरणे? कोणत्या मुहूर्तावर निघालो की बाबा असा प्रवास? सगळा मूड ऑफ. अशा विचित्र लोकांच्यामुळे नेहा शांतपणे सगळा गोंधळ पाहत उभी राहिली. याशिवाय आपण करणार तरी काय? जे होईल ते होईल. आता सगळ्याबरोबर आपले हाल आणि बेहाल. तिने घड्याळात पाहिले. बापरे, 2 वाजले होते. इतक्या रात्री लोकांना एक प्रॉब्लेम मिळाला होता. जणू टाइमपाससाठी. नेहाच्या बसचा ड्रायव्हर त्या बाईंना म्हणाला, ताई, घाबरू नका. दोन्ही बस आमच्याच कंपनीच्या आहेत. रोज इथेच आमची क्रॉसिंग होत असते. पण असा घोळ सहसा होत नाही. आजचा प्रॉब्लेम एकटा तुमच्या चुकीमुळे झालाय असे नाही. त्या दुसऱ्या 2 पॅसेंजर तेवढेच चुकले आहेत. मी आमच्या दुसऱ्या बसच्या ड्रायव्हरशी आता लगेच बोलून घेतो. तो कुठपर्यंत आहे हे कळले की सोपे होईल सगळे. तुम्ही घाबरू नका. फक्त वेळ लागेल तेवढा धीर धरा. आणि समोर उभे असलेल्या पब्लिकला तो म्हणाला, आता तुम्ही पण सगळे काही चर्चा न करता, सल्ले न देता गप्प बसून राहावे. कारण त्यानेच आम्हाला जास्त टेन्शन येतंय. तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि देऊ पण नका. परिस्थिती ओळखून मार्ग काढणाऱ्या या ड्रायव्हरचे सगळ्यांना कौतुक वाटले. त्याच्या बोलण्याचा सांगण्याचा खरेच खूप परिणाम झाला. सगळे आपापल्या जागी चुपचाप झाले. ड्रायव्हरने आपल्या दुसऱ्या बसच्या ड्रायव्हरला फोन केला आणि त्याला कल्पना दिली. तो देखील लगेच म्हणाला, ऐसा क्या? घबराओ मत अब. अपन तो भी क्या करेंगे? ऐसे लोग मिले तो. जो हुआ सो हुआ. दिमाग खराब कर लेने से काम नहीं होगा. एक एक दिन एक एक नमूना मिलता ही है अपने को. अच्छा सुनो, मैं क्या कहता हूँ, इतनी रात तो अपनी दूसरी गाड़ी भी नहीं है इस रूट पर. देखो 1 घंटे में मैं तो 50 किलोमीटर दूर आया हूँ अब एक काम करेंगे हम. तुम 25 किलोमीटर पीछे आओ, मैं भी 25 किलोमीटर पीछे आता हूँ. रात भर चाय मिलता है ना, वो फाटे पर हम दोनों बस रोकेंगे और अपने अपने पैसेंजर को लेके निकल जाएंगे. ठीक है बड़े भाई. टाइम ही ऐसा आया है की माता फोडी नकोच अब. या दोन्ही ड्रायव्हरमधले सगळे बोलणे समोरच्या पब्लिकने अगदी कान देऊन ऐकले होते. त्यामुळे जो तोडगा निघाला आहे तो अगदी योग्य आहे ड्रायव्हर साब, असे समाधानाचे एकमत झाले. दोन्ही बस बोलण्यात ठरल्याप्रमाणे एकमेकींना भेटल्या. दोन्ही बसमधले चुकलेले प्रवासी आपापल्या बसमध्ये बसवले गेले आणि पहाटे पहाटे नेहाची बस पुण्याला रवाना झाली. या सगळ्या गोंधळात बस पुण्याला किती वाजता पोचणार हो वगैरे प्रश्न विचारून ड्रायव्हरला कोणी वैतागून सोडले नाही. याचे सगळ्यांनाच मोठे समाधान होत होते. काही सिरियस प्रॉब्लेमपेक्षा हा सावळा गोंधळ परवडला. आता सकाळ सकाळी पुण्याला बस खूपच उशिरा पोचणार. तिथून पुणे ठाणे ही बस म्हणजे अजून 4 तास. ठाण्याला जाईपर्यंत दुपारच होणार. मावशींना आणि काकांना सकाळी आठवणीने निरोप द्यायला पाहिजे की तुम्ही बस स्टॉपवर येऊन थांबू नका.
मी पुन्हा मेसेज करेन तेव्हा बोलू. नेहाला आता मात्र खरोखर झोप येऊ लागली होती. तिचा प्रवास सुरू झाला. नव्या गावात नवा दिवस कसा असेल? सकाळी 6 वाजता पुण्याला पोचणारी बस काल रात्रीच्या गोंधळामुळे तब्बल 3 तास उशिराने का होईना पोचली खरी एकदाची. सगळ्यांनी पोचलो रे बाबा एकदाचे असे सुटकेचे निश्वास सोडलेत. आपापल्या भागात सोडणारे ऑटो शोधण्यास सुरुवात केली. नेहाने स्वारगेटला जाण्यासाठी रिक्षा केली. ठाणे मुंबईसाठी इथूनच बसने जाणे योग्य अशी सूचना मावशीने अगोदरच देऊन ठेवली होती. नेहाचे फ्रेश होऊन झाले. चहापाणी करून झाल्यावर एकदम छान वाटले. काल रात्रीच्या प्रवासातल्या प्रॉब्लेमचं भूत आता नक्कीच आपल्या मानगुटीवरून उतरले आहे असे वाटून तिला खूप हायसे वाटले. ठाणेला जाणारी बस लागली आणि नेहा तिकीट काढून बसमध्ये बसली. 5-10 मिनिटानंतर तिला अधिक रिलॅक्स झाल्यासारखे वाटले. 10ला निघणारी बस 1:30 पर्यंत पोचणारी या हिशेबाने मग नेहाने अगोदरच मावशीला फोन लावला. प्रवासात झालेल्या सगळ्या प्रकाराबद्दल थोडक्यात तिला सांगितले. ठाण्यात पोहोचण्याच्या वेळी आता पुण्यावरून निघते आहे, काळजी करचाल तुम्ही म्हणून सांगितले. नेहाने सांगून झाल्यावर मावशी म्हणाली, अगं नेहा ऐक ना जरा, सकाळी वेळेत आली असतीस. आम्ही येणारच होतो, पण आता आज दुपारच्या वेळेत तुला घेण्यासाठी काका किंवा मी येऊ शकत नाही. आज दुपारी काकांचा चेकअप करायचा आहे. डॉक्टरांची अपॉइंटमेंट आम्ही 3 महिन्यापूर्वीच घेतली आहे. त्यासाठी म्हणून आम्ही 12:30 पासूनच हॉस्पिटलमध्ये असूत. पण तू काळजी करू नको. तू बस स्टॉपवर उतरलीस की फोन कर. 10 मिनिटात आपली गाडी घेऊन मधुरिमा येईल तुला घेण्यासाठी. मी कारचा फोटो पाठवते, म्हणजे नंबर पाहून तू गाडीजवळ गेलीस की मधू तुला ओळखेल आणि ती तुला सरळ घरी घेऊन जाईल. आणि मग तू फ्रेश हो, मधूबरोबर जेवण कर. नंतर गप्पा नि आराम करा तुम्ही दोघीजणी. मग 5:30 पर्यंत तुम्ही दोघे हॉस्पिटलला या. मग आपण सगळे मिळूनच घरी येऊत. ठीक आहे ना? हो मावशी, डोंट वरी. तू सांगितल्याप्रमाणे करीन मी. नेहाच्या मनात मावशी आणि काकांच्याबद्दल खूप आदर होता. एक अर्थाने नाईस पर्सन्स म्हणून ते आयडॉल होते तिच्यासाठी हे दोघेजण. मावशीच्या या नीटनेटकेपणाने वागण्याची सवय नेहालाच काय सगळ्यांना खूप आवडत असे. सरळ स्पष्ट मुद्देसूद सांगणार मावशी. उगीच अर्धवट बोलून सांगून गोंधळ घालणे असे प्रकार मावशी आणि काका करीत नसत. कदाचित यामुळे बेशिस्त धांदरट माणसे नेहमीच या दोघांना घाबरून राहायची. काकांचा चेकअप, मावशी त्यांचे सोबत हॉस्पिटलमध्ये, हे सगळं ठीक आहे. पण या गडबडीतही मावशी माझ्यासाठी गाडी पाठवते आहे. खरंच आपली मावशी ग्रेटच आहे. पण आपल्यासाठी आज गाडी घेऊन येणारी मधुरिमा नेमकी कोण? काकांच्या फॅमिलीत मधुरिमा नावाची व्यक्ती असल्याचे आठवत नव्हते. मावशीने अगदी हक्काने हिला काम सांगते आणि ती पण ऐकते, याचा अर्थ ती या फॅमिलीला खूप जवळची असणार. आपण खूपदा आपल्या एखाद्या फॅमिली फ्रेंडबद्दल म्हणतोच की अगदी घरच्यासारखे आहे हो. ही मधुरिमा अशीच एक जवळची मेंबर असणार. मधुरिमा आपल्या वयाची असेल तर छानच. सेम एज फ्रेंड छान जमवून घेऊ तिच्याशी. मोठी असेल तर दीदी किंवा ताई. त्याहीपेक्षा मोठी असेल तर आणखी एक मावशी आपल्याला मिळणार म्हणायची. नेहाला या विचारांची गंमत वाटली. नेहा विचारात गुंतली आणि मन किती हुरहुरले आहे. आपण आता घरापासून दूर आलो की आपल्या माणसांची किंमत कळते. त्यांचे प्रेम, काळजी, जिव्हाळा हे जाणवू लागते. या आधाराविना कसे होणार पुढे आपले?
नव्या ठिकाणी अनोळखी माणसांच्या सहवासात आपल्याला कोणी आधार देऊ शकेल असा एखादा जिवलग भेटेल काय, ही भीती मनात आहे. आणि मावशीने पाठवलेली ही मधुरिमा आपल्यासाठी कशी असेल? तिच्या आत्ताच्या येण्याने आपल्या मनात इथे कुणी आपले असणारे नक्कीच आहे, ही भावनाच किती धीर देते आहे. देवा, ही मधुरिमा माझी बेस्ट फ्रेंड होऊ दे रे बाबा. नेहा अशा विचारात असताना तिचा स्टॉप आला. बॅगा घेऊन ती खाली उतरली. तिने मावशीला फोन करून ती स्टॉपवर थांबली आहे असे सांगितले. नेहा, तुला 20 मिनिटे तरी वाट पाहावी लागेल. मधुरिमा निघाली आहे तुला घेण्यासाठी. पण ती आता ट्रॅफिकमध्ये अडकली आहे. काय करणार ना? आपल्या हातात थोड्याच असतात या गोष्टी. स्टॉपवर नेहा थांबली. रोडवरची गर्दी पाहण्यात वेळ घालवणे भाग होते. आजूबाजूला तिची नजर फिरत होती. काही वेळातच तिच्या नजरेस निळ्या रंगाची कार उभी दिसली. फोनमधला फोटो पाहून कारचा नंबर तोच आहे याची खात्री पटताच ती कारजवळ जाऊन थांबली. तिला आलेली पाहून कारमधून तिच्यापेक्षा मोठी असणारी एक स्मार्ट लेडी फिगर उतरली. हसतमुख चेहरा, गोरापान वर्ण, जीन टी शर्ट, डोळ्यावर स्टायलिश सनग्लास. कुणी स्टार आहे की काय ही? सुरेख, सुंदर, स्मार्ट, म्हणजे अगदी परफेक्ट नेहा. तिच्याकडे काहीच न बोलता फक्त पाहतच राहिली. डोळ्यांवरचा गॉगल काढीत नेहाकडे पाहत म्हणाली, हॅलो नेहा काकू, वेलकम इन ठाणे. मी मधुरिमा. आपणास घ्यावयास आले आहे. आपण बसावे कारमध्ये, म्हणजे निघूया घराकडे. आपण तिच्यापेक्षा लहान आहोत हे दिसत असूनही ही आपल्याला नेहा काकू असे का बरे म्हणत आहे? हे असे का बोलते आहे ही? क्षणभर नेहाला काहीच कळले नाही. घरी गेल्यावर तिला ती असे का म्हणाली याचा अर्थ विचारूच तिला, असे ठरवून नेहा गाडीत बसली. 20 मिनिटात कार मावशीच्या घरासमोर थांबली. मधुरिमा म्हणाली, अहो नेहा काकू, मावशीचे घर आले बरं का. आपण उतरावे. मी डिकीमधले सामान घेते. तोपर्यंत तुम्ही थांबा हं. नेहा काकू. हे नेहा काकू ऐकून नेहा चांगलीच वैतागून गेली होती. या मधुरिमाला आता घरात गेलं की चांगलेच बजावून विचारले पाहिजे की हे नेहा काकू काय लावले सारखं. मी ऐकून घेते आहे म्हणून पुन्हा पुन्हा तेच म्हणते आहे. गाडीतून उतरल्यावर नेहाने आजूबाजूला पाहिले. फक्त बंगल्यांचीच अशी ही छोटीशी कॉलनी असावी. गेटच्या बाहेर मोकळ्या जागेत मोठा बोर्ड दिसत होता. त्यावर ठळक अक्षरात सोसायटीचे नाव दिसले. सहकारी नगर गृहनिवास सोसायटी, मध्य ठाणे. सहकार नगर हे नेहमीचे परिचित नाव होते. हे वेगळे वाटणारे नाव सहकारी नगर. काय अर्थ आहे या नावाचा? याचे उत्तर कळेलच यथावकाश. मधुरिमाने डिकी उघडली. नेहाने तिचे सामान हातात घेतले आणि दोघी घराच्या पायऱ्यावर उभ्या राहिल्या. मधूने पर्समधून घराच्या चाव्या काढल्या आणि दरवाजा उघडून घेत त्या हॉलमध्ये आला. कोपऱ्यात नेहाने आपले सामान लावले आणि सोफ्यावर बसत म्हणाली, आले बाई एकदाची. जीवात जीव आल्यासारखा वाटत आहे. समोर बसलेल्या मधुरिमाने टेबलावर पाण्याचा भरलेला जग ठेवीत म्हटले, अहो नेहा काकू, अगोदर चहा घेणार की कॉफी? मग आपण मिळून जेवण करूया. चालेल ना आपणास? आता मात्र नेहाला राहवले नाही. ती म्हणाली, काय ग मधुरिमा, तू मला सारखे अहो नेहा काकू असे अहो जाहो का बरे करते आहेस सारखी? मी तुझ्यापेक्षा खूप लहान आहे हे पाहूनच कळते. तरी तू भेटल्यापासून एकच एक लावलंय, नेहा काकू. हे थांबव बरे अगोदर. आणि तू हे का म्हणते आहेस हे पण सांग मला. मला तरी कळू देत. अशी माझी फिरकी तू का घेते आहेस? अशी का खेचती आहेस? नेहाच्या या प्रश्नावर मधुरिमा खळखळून हसली. अगं नेहा,
तुझ्या याच प्रश्नाची तर मी वाट पाहत होते. बरे झाले लगेच विचारलेस. तू वैतागून गेली आहेस हे तुझ्या चेहऱ्यावरून मला दिसत होते. असो, मी तुला असे का म्हणते आहे हे नीट लक्षात घे. नेहा, तू इंजिनियर झालेली आहेस. छान आकर्षक व्यक्तिमत्व आहे तुझे आणि राहतेस मात्र अगदी काकूबाई छाप. चापून चोपून घातलेली वेणी, तेलाने माखलेले डोके, त्यामुळे गोरा रंगसुद्धा तेलकट गोरा झालाय तुझा. कपाळावर टिकली गोल गोल रुपया वाटावा अशी आणि घातलेला ड्रेस जरा तरी शोभेल असा हवा. हे तुला माहितीच नाहीये की काय? तुझ्याकडे बघणाऱ्याला नक्कीच असे वाटेल. मग तूच सांग. तुझ्यासारख्या गबाळ सुंदरीला अहो नेहा काकू म्हटले तर माझे काही चुकले का? नेहाला स्वतःलाच हसू आवरले नाही. ती म्हणाली, हे कारण असेल तर ते मला पूर्ण मान्य आहे. मी दिसते गबाळी, राहते गबाळी, पण हे असेच राहावे लागते. रीमा, छोट्याशा गावात चटपटीत राहून नाही चालत. घरातल्यांचं राहू दे, गावातील लोकच नावे ठेवतात. मनमानी करून नाही चालत. पटले का तुला? यस नेहा, बिलकुल पटले. तुझ्या बोलण्यात लॉजिक आहे. मीच काय, कुणीही ते नाकारू शकत नाही. यापुढे एक लक्षात ठेव. नेहा, तू आता मोठ्या शहरात आली आहेस. इथल्यासारखे राहायचं म्हणजे खूप आधुनिक राहायचं असे नाही. बट गावाकडे जसे राहायचीस तसे इथे बरे दिसणार नाही आणि तुला कोणी बावळट म्हटलेलं मला आवडणार नाही. यापुढे मी तुझी मैत्रीण असणार आहे. तुला सगळी मदत करेन मी. मधुरिमाचे हे बोलणे ऐकून नेहाला खूप बरे वाटले. धास्तावलेले मन स्थिर झाले. या नव्या ठिकाणी सेटल होणे सोपे नाही याची वाटणारी भीती एकदमच नाहीशी झाली. खूप मोठे दडपण मनावरून उतरले आहे. इतके छान आणि हलके हलके वाटत होते. मधुरिमा, तुझ्या शब्दांनी मला किती आधार दिला आहे हे मी सांगू शकत नाही. थँक्यू सो मच. आता तू मला सांग, तू माझी सिनियर फ्रेंड असणार आहेस हे तर पक्के आहे. मी तुला काय नावाने हाक मारू? दीदी, ताई की माई? नेहा, यातले कोणतेच नाव मला नको आहे. तू मला मधू म्हण, रीमा म्हण किंवा पूर्ण नावाने मधुरिमा असा आवाज दे. मी या तीनही नावांना ओ, आले असे उत्तर देत असते. याच 3 नावांची सवय आहे मला. मला माझे फ्रेंड्स कुणी मधू म्हणतं, कुणी रीमा म्हणते, तर कुणाला माझे पूर्ण नाव घ्यायला आवडते. म्हणून तसा आवाज देतात. नेहा म्हणाली, रीमा, तू माझ्यापेक्षा मोठी आहेस आणि मला पण मोठी बहीण नाही आहे. सो वाटले की मधुताई किंवा रीमादी म्हणावे. छान वाटली असते. ते राहू दे आता. तुझ्या इच्छेप्रमाणे मी पण तुला या 3ही नावाने आवाज देत जाईन. चालेल ना? येस नेहा, तू हुशार आहेसच हे तुझ्या डोळ्यात डोकावून पाहिले की लगेच कळते. थोडे दिवस जाऊ दे, मग तुझ्या मनात डोकवेन मी. तेव्हा कळेल तू आतून कशी आहेस ते. मधुरिमाच्या या बोलण्यावर नेहा म्हणाली, रीमा, माझी आजी म्हणते, माणूस समजून घेता येतो तो सहवासाने. कारण सहवास हा व्यवहार नसतो. त्यात आपलेपण आणि जिव्हाळा असतो आणि जिव्हाळा 2 मनातले नाते घट्ट करीत असतो. हेच मैत्रीचे नाते 2 व्यक्तींना एकमेकांचे जिवलग मित्र बनवत असते. रीमा म्हणाली, नेहा, अशा समंजस माणसांच्या सहवासात तुझी जडणघडण झाली आहे. तू खूप लकी आहेस. तुझ्या या भेटीने मला खूप आनंद झाला आहे. रीमाला झालेला आनंद मनापासूनचा आहे हे नेहाला जाणवत होते. चांगली व्यक्ती भेटणे, ती उत्तम माणूस असणे आणि त्यात आपल्याला एक मित्र दिसावा यापेक्षा जास्त आनंद तो काय असणार? नेहा मनोमन सुखावली. रीमा म्हणाली, नेहा, बोलून मन भरले आपले, पण पोटाचे काय? आता पोटोबा करूया. पोळी भाजीवाल्या बाई नेहमीप्रमाणे येऊन गेल्यात. आपण फक्त गरम भाताचा कुकर लावूया आणि झकास जेवण करून मस्त दुपारची झोप काढू. ठीक आहे ना नेहा?
मधू, तुझी बराबर हो. मी तोपर्यंत रेडी होते लंचसाठी. आलेच हां. मावशीच्या घरी येऊन आता नेहाला 6 महिने झाले होते. सुरुवातीच्या दिवसातील काही आठवणी, इथे सेटल होण्यास लागणारा उशीर याचेच विचार नेहाच्या मनात येत असत. मधू रीमाच्या सोबतीने इथल्या वातावरणात रुळण्यास तशी तर तिला खूप मदत होत होती. एका अर्थाने मधू रीमामुळे तर तिचे हे नवे आयुष्य फार अडचणी न येता सुरळीत सुरू झाले होते. इथे आल्याच्या पहिल्याच दिवशी मावशी आणि काकांच्या हॉस्पिटलमध्ये असण्याने खरे तर नेहाला मधू रीमासोबत राहावे लागले. ते तिच्या पुढच्या दृष्टीने खूपच उपयोगाचे ठरत होते. साधारण 2-3 महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल ही. त्या दिवशी मावशी आणि काका कुठल्याशा कार्यक्रमाला जायचे आहे म्हणून दिवसभर बाहेर असणार होते. त्यांच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा काही विशेष कार्यक्रम होता म्हणून त्या दोघांना जायचे होते. ती दोघे बाहेर पडली आणि आता दिवसभर नेहा आणि मधुरिमा एकमेकींना सोबत करणार होत्या. दिवसभर घरीच असणाऱ्या मधुरिमाबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता नेहाला कधीपासूनची होती. त्यांची मैत्री तशी नवीच असल्यामुळे मधू कितपत सांगेल याची शंका होती म्हणून नेहा त्याबद्दल काही बोलत नव्हती. पण आज तिच्याकडून तिच्याबद्दल जाणून घ्यायचेच असे नेहाने मनोमन ठरवले होते. मावशींच्या रो हाऊसमधल्या वरच्या 3 रूममध्ये मधू राहत होती आणि खालचा पूर्ण भाग मावशीच्या घराचा होता. कुठलीच नोकरी न करणारी, दिवसभर घरीच असणारी रीमा नेहाच्या दृष्टीने कुतूहलाचा विषय ठरली होती. ही नेमके काय करते? रीमाच्या फॅमिली लाईफबद्दल काहीच अंदाज करता येत नव्हता. ही लग्नाची आहे की बिनलग्नाची? इथे एकटीच का आणि कशासाठी राहत असावी? एक न अनेक प्रश्न नेहाच्या मनात गर्दी करून होते. मावशी आणि काका बाहेर पडले. नेहाने घरातली आवराआवर केली आणि टीव्ही समोर बसली. तोच रीमा आत येत म्हणाली, काय नेहा, आज तू घर सांभाळणार आहेस दिवसभर? म्हणजे आता माझी जबाबदारी शेअर करू शकणारी सोबत मला मिळाली आहे. आज खूप मोकळा वेळ आहे. खूप बोलता येईल, खूप काही सांगता येईल. इतके दिवस मी एकटीच असायचे, पण यापुढे तुझी सोबत असणार आहे. नेहा, एकटेपण एक असा घटक असतो जो मन पोखरून टाकत असतो. अशावेळी सोबतीला कुणी असणे हाच सर्वात मोठा आनंद असतो बघ. यावर नेहा म्हणाली, रीमा, माझ्यासोबत असण्याने तुला इतका आनंद झालाय हे सांगितलेस. मला खूप आनंद झाला हे ऐकून. आज आपण एकमेकींबद्दल बोलूया. तू मला विचार, मी तुला विचारेन. चालेल ना असे? अगं, का नाही चालणार नेहा? मला तर आवडेल. तुझ्याबद्दल आपलेपणा वाटतो आहे हे जाणवतंय. तुला माझ्याबद्दल आपलेपणा वाटतो आहे हे जाणवतंय मला. सहवासात माणसं आली की हे असे सगळे जाणवायला लागतं बघ नेहा. रीमा, तू तुझ्याबद्दल सांग मला, नेहा म्हणाली. जरूर सांगेन नेहा, पण त्यासाठी अगोदर समोर खाण्यासाठी छान छान तयार करून इथे ठेवूया. म्हणजे पोटभर खाता खाता आपल्या गप्पात रंग भरूया. रीमाने फरमाईश केली. ओके रीमा, मी छान गरमागरम पोहे करते. मी गावाकडे करायची सवय आहे मला. माझ्या हातचे पोहे आज खाऊन तर बघ, खूप आवडतील तुला. आत्ता करते. ओ हो नेहा, मला वाटत होते तुला फक्त खाण्याची आवड आहे. आज कळले तुला खाण्याचे करण्याची पण आवड आहे. तुला सांगते नेहा, जी बाई किचनमध्ये रमते तिला जगात कुठे करमत असते. आणि ज्याला इतर माणसांना गोड बोलून प्रेमाने खाऊ घालता येते त्याला माणसांना कसे जिंकायचे हे शिकवावे लागत नसते. तुझे हे खास इनहाऊस रुपडे मला खूप आवडले. थँक्यू रीमा. इतक्या मोकळेपणाने मन भरून कुणी कौतुक करते ही गोष्ट माझ्यासाठी नवीनच आहे. आमच्या घरात
घरातल्या माणसांचे कौतुक घरातल्याच माणसांनी करायचे असते ही पद्धतच नाही आहे. वर्षानुवर्षे आमच्या घरातील स्त्रिया, माझी आजी, माझी आई, माझ्या आत्या या सगळ्या जणींचा सुगरणपणा, घरातील गृहिणींचा कर्तबगारपणा याबद्दल घरातील पुरुषांनी कधी कौतुकाचे शब्द, एखादी दाद दिली असे मी तरी अजून पाहिलेच नाही. घरातील बायकांनीही असे असलेच पाहिजे हे गृहीत धरूनच घरगृहस्थी चालते. आमच्याकडील बहुतेक घरात कितीही मनापासून करा, जीव ओतून करा, त्याबद्दल छान झाले बरे का, बेत फक्कड जमलाय असे शब्द कधीच कुणाच्या तोंडातून बाहेर पडत नाहीत. बाहेरच्या जगात याच पुरुषांना त्यांच्या शब्दांबद्दल पैसे मिळतात. त्यांनी आपल्यासाठी बोलावे म्हणून लोकांना पैसे मोजावे लागतात. फीस आहे ती त्यांची. पण हीच माणसे घरातल्या त्यांच्या जवळच्या माणसांसाठी एक शब्द कधी कौतुकाचा बोलत नाहीत. रीमा, आज तुझ्या कौतुकाच्या शब्दाने मला आनंद झाला आहे हे पण माझ्या आईला, आजीला हे असे कधीच ऐकायला मिळाले नाही. त्यावेळी त्यांना किती वाईट वाटत असेल हे मला आज उमजते आहे. नेहा, पळसाला पाणी 3 ही म्हण माहिती आहे ना तुला? सगळीकडे थोड्याफार फरकाने असेच वातावरण आहे घराघरात. स्त्री पुरुष या नात्यात स्त्रीच्या वाट्याला असेच उपेक्षित स्थान देण्यातच पुरुषांनी कायम आनंद मिळवला आहे. प्रत्येक घरात स्वरूप वेगवेगळं असते, पण साम्य एकच, 4 भिंतीचे जग तिच्यासाठी. आज भलेही स्त्रीचे जग खूप विस्तारलेले दिसते आहे. सगळीकडे तिच्या अत्युच्च यशोगाथा ऐकू येतात, वाचायला आणि पाहायला मिळतात. पण अजूनही अशी घरे आहेत ज्यात स्त्री बंदिनी आहे. आता 6 महिन्यानंतर नेहा आता बऱ्यापैकी स्थिरावत चालली होती. मधुरिमाबरोबर अधिकाधिक वेळ घालवल्यामुळे तिला बऱ्याच नव्या नव्या गोष्टी पाहावयास मिळत होत्या, शिकण्यास मिळत होत्या. गेले कित्येक दिवस नेहा मनाशी ठरवत होती की पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब कर. थँक यू.